सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक घडामोडींसाठी पाहत राहा GR महाराष्ट्र। पुसदमध्ये व्यसनमुक्त भारत अभियानाअंतर्गत भव्य रॅली, मान्यवरांची उपस्थिती। राष्ट्रीय विधी सेवा समिती दिल्ली आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या मार्गदर्शनाखाली पुसदमध्ये ड्रग फ्री इंडिया व्यसनमुक्त भारत अभियानाअंतर्गत जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते। 12 जानेवारी 2026 राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून या मोहिमेचा समारोप एका भव्य रॅलीने करण्यात आला। प्रमुख उपस्थिती या रॅलीचे मुख्य नेतृत्व जिल्हा न्यायाधीश मान्य श्री SJ रामगडिया यांनी केले। त्यांच्यासोबत तालुक्यातील सर्व सन्मान्य न्यायाधीश उपस्थित होते। पुसद वकील संघाच्या अध्यक्षा सौ वनिता पवार आणि सचिव तन्वीर खान यांच्यासह वकील संघाचे सर्व ज्येष्ठ आणि कनिष्ठ सदस्य या मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी होते। रॅलीच्या यशस्वी आयोजनासाठी पुसद शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार शिवानंद वानखेडे आणि त्यांचे सर्व पोलीस कर्मचारी तसेच MSFचे जवान तैनात होते। पोलीस प्रशासनाच्या सक्रिय सहभागामुळे रॅली शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली। यामध्ये बहुतांश शाळांचा समावेश होता। शाळांच्या विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करत अंमली पदार्थांच्या विरोधात समाजात प्रबोधन केले। व्यसनमुक्त तरुण सुदृढ भारत हा संदेश या रॅलीच्या माध्यमातून संपूर्ण पुसद शहराला पोहोचवण्यात आला। राष्ट्रीय विधी सेवा समिती दिल्ली यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या मार्गदर्शनाखाली पुसद तालुका विधी सेवा समिती यांनी दिनांक 5 जानेवारी ते 12 जानेवारीपर्यंत अनेक कार्यक्रम घेतलेले आहेत। हा कार्यक्रम ड्रग फ्री इंडिया या कार्यक्रम अंतर्गत घेण्यात आलेले होते। विविध कार्यक्रम घेण्यामध्ये आजचा एक राष्ट्रीय युवा दिनानिमित्त एक कार्यक्रम घेण्यात आला, ज्यामध्ये रॅलीचे आयोजन करण्यात आले। या रॅलीमध्ये पुसद तालुका विधी सेवा समिती तसेच पुसद वकील बार यांच्या संयुक्त विद्यमाने आजच्या रॅलीचे आयोजन केलेले होते। सदर रॅलीमध्ये वकील संघाचे सर्व ज्येष्ठ तसेच कनिष्ठ असे सर्व सदस्य यांनी सहभाग घेतला। शिवाय आसेगावकर विद्यालय, वत्सलाबाई नाईक विद्यालय, नवजीवन इंग्लिश स्कूल, नर्सिंग महाविद्यालय, गुलाम नबी आझाद महाविद्यालय यांनी पण सहभाग घेतलेला होता। आजच्या या रॅलीचे उद्दिष्ट समाजातील सर्व घटकांमध्ये नशामुक्तीची जनजागृती करणे असा होता। धन्यवाद।